तुम्हाला शेअरिंग दिसतंय का? हो दिसतंय. आपलं शरीर जे आहे हे 5 तत्वांनी बनलेलं आहे. तर हे सगळ्यांना माहिती आहे असं मी समजते. हं? तर आपलं शरीर हे कशा कशापासून बनलेलं आहे? तर आपलं शरीर जे आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वी पृथ्वी तत्व. सगळ्यात खालचं आपण जर चक्र आपण बघितलंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मूलाधाराला म्हणतो की पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व आहे, मग जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायू तत्व आणि आकाश तत्व. तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला मानवी देह जो आहे, हा मानवी देह म्हणजे हा जड जे आपण बाहेरून बघतो, हे शरीर आपण जे बाहेरून बघतो आहोत, हे शरीर जे आहे हे पाच तत्वांनी बनलेलं आहे. आणि हे पंचतत्व जे आहेत, पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. आता ही 5 तत्व जी आहेत, ही 5 तत्व कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. तर ह्या 5 तत्वांचं कार्य आपल्या शरीरामध्ये काय काय आहे, आपण बाहेर बघितलं तर बाहेर जे आहे, बाहेर आपण काय बघतो? नदी, नाले, त्यानंतर टेकड्या, अ, पर्वत बघतो आपण. नंतर आकाश बघतो आणि आकाशाच्या मध्ये आपण बऱ्या वायू बघतो, अग्नी बघतो. तर हे सगळं जे आहे हे ब्रह्मांडामध्ये आहे. हे आपल्या अवतीभोवती ह्या सगळं 5 तत्व आपण सतत बघत असतो. आणि हे 5 तत्व जी आहेत, ही पंचतत्व आपल्या शरीरामध्ये पण विद्यमान आहेत. हे आता हे 5 तत्व जे आहेत, आपण म्हणतो यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये आहे. ब्रह्मांडामध्ये काय काय आहे? तर ब्रह्मांडामध्ये आपण बघतो की नद्या आहेत, ओहळ आहेत, सरोवर आहेत, त्यानंतर मोठा सागर आहे, तर समुद्र आहे. तर हे हा सगळा जो जलचा भाग आहे तो ब्रह्मांडामध्ये आहे. आणि तो ब्रह्मांडामध्ये जसा बाहेर आहे तसाच आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे जलतत्व आहे. आपण बघतो की आपल्या अवतीभोवती खूप सारा आकाश आहे. आकाश म्हणजे जी जागा दिसते आपल्याला. आता आपण ज्या रूम मध्ये बसलेलो आहोत, तर आपल्यापासून ते आपल्या भिंतीपर्यंत जी जागा आहे त्याला आकाश म्हणतो आपण. आपल्या डोक्यापासून ते छतापर्यंत जे आहे त्याला आपण आकाश म्हणतो. आणि छतही सोडून आपण जर वरती गेलो तर वरती ढगापर्यंत काय आहे? तर ते आकाशच आहे. तर ते आहे आकाश तत्व. तसंच आपण अग्नी बघतो. अग्नी आपण लाकूड जळताना बघतो. गॅसवरती गॅस पेटवतो, आपण गॅस पेटवतो तेव्हा आपण अग्नी बघतो. आणि त्या अग्नीवरती आपलं जे काही आपण स्वयंपाक करतो, त्या भाजी शिजते, चपाती होते, पोळी होते. तर हे सगळं काही अग्नीवरती होत असतं. आणि सूर्य सगळ्यात मोठा स्रोत कोणता आहे आपला अग्नी तत्वाचा? तर तो म्हणजे सूर्य. सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते. अग्नीपासून आपल्याला काय मिळते? तर आपल्याला उष्णता मिळते. तर हा झाला अग्नितत्व. आणि तसंच वायू तत्व ब्रह्मांडामध्ये आहे. आपल्याला हवा जाणवते. आपल्याला कधी कधी खूप गरम हवा लागते, कधी थंड हवा जाणवते. तर म्हणजे हवा आपल्या अवतीभोवती आहे. आणि आपण श्वसन करतो आहोत, श्वास घेतो आहोत, श्वासोश्वास करतो आहोत. तर आपण काय करतो? तर आपल्या शरीरामध्ये वायू आपण घेत असतो. आणि जसं बाहेर ब्रह्मांडामध्ये आता आपण बघतो बऱ्याच वेळा काय होतं ना, की खूप सारे वादळ येतात. वादळ आल्यानंतर काय होतं की तिथलं सगळं म्हणजे वातावरण जे आहे
ते सगळं बिघडून जातं. म्हणजे बिघडून जातं म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे, ज्या ठिकाणी ते वादळ आलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट होतो. तर जसं जसं बाहेर आपल्या शरीराच्या बाहेर वातावरणामध्ये जसं ह्या वायूंचा वगैरे इफेक्ट होतो, तसाच इफेक्ट आपल्या शरीरामध्ये हे पंचतत्वांमध्ये जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरामध्ये हे घटना आपल्या शरीरामध्ये घडत असतात. आता उदाहरणार्थ आपण बघूया. हे जे आता हे रिलेशन कसं आहे आपल्या शरीरामध्ये, हे पाच तत्व जी आहेत ह्या पाच तत्वांचं रिलेशन आपल्या शरीरामध्ये कसं आहे. तर ही सगळी जी ह्युमन बॉडी जी आहे, ह्या पाच एलिमेंट त्याच्यामध्ये 72% पाणी आहे, 12% पृथ्वी तत्व आहे, 6% वायू तत्व आहे आणि 4% अग्नी तत्व आहे आणि रेस्ट जे आहे ते आकाश तत्व आहे. मला एक सांगा की आपल्यामध्ये कोणाला मराठी येत नाही असं कोणी आहे का? मराठी येत नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना मराठी समजतंय ना? ठीक आहे. नाही म्हणजे मग असं नको व्हायला की कळत नाहीये मराठी असं. हा. तर हे पंचतत्व जी आहेत, ही पाच तत्व 72% पाणी आहे, 12% पृथ्वी तत्व आहे, 6% एअर आहे, हवा आहे आणि 4% अग्नितत्व आहे आणि बाकीचं जे आहे ते इथर आहे. आता हे पर्सेंटेज आपण बघितलं आता, आणि अशाच पर्सेंटेज मध्ये आपलं शरीर जे आहे, शरीराची रचना सुद्धा झालेली आहे. आता याच्यामधलं पृथ्वी तत्व जे आहे, हे पृथ्वी तत्व आपलं शरीराची रचना जी आहे, आपल्या शरीराचं स्ट्रक्चर जे बनलेलं आहे, आपल्या शरीराचं स्ट्रक्चर जे आहे हे पृथ्वी तत्वापासून बनलेलं आहे. आणि त्यामधलं पृथ्वी तत्व काय आहे, तर दात आहेत आपले, नख आहेत, बोन्स आहेत, मसल्स आहेत, स्किन आहे, टिश्यूज आहे आणि हेअर्स आहेत. तर हे सगळं जे आहे हे पृथ्वी तत्वांनी बनलेलं आहे. काय? आपले दात, आपले नख, आपले सगळं बोन्स, मसल्स, आपले सगळे जे काही मसल्स आहेत, मसल्स, त्वचा आपली, टिश्यूज, एकेका सेल पासून टिश्यू बनतो आणि केस, आपले जे केस आहेत, हे सगळं मिळून आपलं बॉडीचं स्ट्रक्चर बनत असतं. आणि आपल्या बॉडीला स्ट्रेंथ देण्याचं काम हे पृथ्वी तत्व करतं. पृथ्वी तत्वामध्ये ही हाडच नसती, जर हे स्केलेटल सिस्टीम जर नसती, हाडाचा सापळा जर नसता, तर काय झालं असतं, आपल्या शरीराला स्ट्रेंथच मिळाला नसता, आपण व्यवस्थितरित्या उभं राहू शकलो नसतो, आपलं पॉश्चर सगळं बिघडून गेलं असतं, पडून गेलो असतो आपण. तर आपल्या शरीराला स्ट्रेंथ देण्याचं काम कोण करतं, तर ते करतं पृथ्वी तत्व. आणि त्याच्यानंतर आहे वॉटर. आता वॉटर आहे आपल्या शरीरात म्हणजे काय, तर हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे हे वॉटर. तर हे वॉटर आहे सलायवा. आपण जे काही आपण जेव्हा अन्न घेतो, आपण जेव्हा तोंडामध्ये घास घालतो, तेव्हा आपल्या तोंडामध्ये सलायव्हा सिक्रिशन होतं, लाळ, ज्याला आपण लाळ म्हणतो, ती लाळ आपल्या तोंडामध्ये सिक्रिट होते. तर ही लाळ. त्याच्यानंतर युरिन. युरिन मूत्र, सिमेन, ब्लड आणि स्वेट. स्वेट म्हणजे घाम. तर ह्या पाणी जे आहे आपल्या शरीरामध्ये, ह्या एवढ्या प्रकारामध्ये आपल्या शरीरामध्ये पाणी अस्तित्वात आहे. सलायवा म्हणजे सगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स ज्या आहेत, त्या एंडोक्राइन ग्लँड्स पासून जे सिक्रिट होतं. आता तोंडामध्ये लाळ सिक्रिट होते, आपल्या गॅस्ट्रिक स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस काही सिक्रिट होतात, आपल्या किडनीमध्ये युरिन फिल्ट्रेशन होऊन युरिन बाहेर पडतं, तर युरिन तयार होत असतं, सिमेन तयार होत असतं पुरुषांमध्ये. रक्त आहे, आपलं शरीरभर आपलं रक्त संचलन होत असतं, तर हे रक्त आहे. त्यानंतर स्वेट, आपल्या शरीरातून निघणारा घाम. तर ह्या एवढ्या प्रकारामध्ये
वॉटर एलिमेंट आहे. म्हणजे जलतत्व हे एवढ्या वेगवेगळ्या अवस्थेत असतं. त्याच्यानंतर आता फायर, अग्नितत्व आहे. अग्नितत्व आहे म्हणजे काय, कुठे आहे ते आपल्या शरीरामध्ये? तर अग्नितत्व, आपल्याला भूक लागते. आपल्याला केव्हा केव्हा भूक लागते, केव्हा केव्हा भूक लागतच नाही. पाणी, तहान लागते, तहान लागतच नाही कोणाकोणाला. झोप. तर हे सगळे जे आहे हे अग्नितत्वाचे रूप आहेत. कोणाचं अग्नितत्व खूप वाढलं असेल तर त्याला खूप भूक लागते. कोणाचं अग्नितत्व अगदीच कमी झालं असेल त्याच्या शरीरामध्ये तर त्याची भूक एकदम कमी होऊन जाते. पाणी, तर हे अग्नितत्व जे आहे हे भुकेच्या स्वरूपात, तहानच्या स्वरूपात आणि झोपेच्या स्वरूपामध्ये, तसंच आपण जे काही दृश्य बघतो ते दिसण्यासाठी आपल्याला अग्नितत्वाची गरज असते. अग्नितत्व जर आपल्या शरीरामध्ये नसेल तर आपण कुठलीच समोरची वस्तू बघू शकणार नाही. तर बघण्यासाठी आपल्याला डोळ्यांना व्हिजन हे अग्नितत्वामुळे आपल्याला दिसतं. तर हे अग्नितत्वाचे काय काय फॉर्म्स आहेत? हंगर म्हणजे भूक, त्यानंतर तहान, नंतर झोप, त्यानंतर डोळे, विजन म्हणजे बघणे, आणि कॉम्प्लेक्शन ऑफ स्किन, आपली जी त्वचा आहे, आपलं जे कॉम्प्लेक्शन आहे, हे कॉम्प्लेक्शन आपलं त्वचेचा रंग हा अग्नितत्वामुळेच आपल्याला मिळालेला असतो. तर हे झालं अग्नितत्व. त्याच्यानंतर एअर, हवा, वायुतत्व. वायुतत्व जे आहे हे आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या मुवमेंट्स आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, आपण हालचाल करू शकतो. तर जसं बाहेर आपण बघतो आपल्या वातावरणामध्ये की झाडाची पानं हलता आहेत, किंवा एक जेव्हा जोरात हवा येते तेव्हा कागद असा जर पडलेला असेल तर तो त्या हवेने पुढे वाहून जातो. हवेच्या झोतामध्ये तो वाहून जातो, म्हणजे त्याची मुवमेंट होते आहे. तसंच जसं हवेची मुवमेंट बाहेर आपण बघतो तशीच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ज्या काही हालचाली आपण करतो आहोत, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, आपले जॉईंट्स जे आहेत, आपले जॉईंट्स हलतात. म्हणजे आपण हात वरती उचलू शकतो, आपल्या एल्बो पासून आपण हात मोडू शकतो, आपल्या हे जे रिस्ट आहे, मनगट जे आहे, तिथून आपण आपला हात हलवू शकतो, मागे पुढे करू शकतो. तर ही जी मुवमेंट आहे, ही सगळ्या प्रकारची मुवमेंट, एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन, व्हायब्रेशन, सप्रेशन, तर हे सगळ्या ज्या ज्या काही मुवमेंट्स आहेत, ह्या मुवमेंट्स म्हणजेच आपल्या शरीरामध्ये वायुतत्व आहे, म्हणूनच ह्या मुवमेंट्स होतात. ज्यांच्यामध्ये वायुतत्वाची कमतरता असेल ते लोक मुवमेंट करू शकत नाहीत, ते त्यांचे हातपाय हलवू शकत नाहीत, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. तर हे झालं वायुतत्व, आपल्या शरीरामधलं वायुतत्व. त्याच्यानंतर आहे आकाश तत्व. आकाश तत्व जे आहे हे हे फारच सूक्ष्म आहे. आकाश तत्व जे आहे हे फार, सगळ्या ह्या ज्या हे सगळे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू, ह्याच्यापेक्षा हे आकाश तत्व हे अतिशय सूक्ष्म असं आहे ह्या सगळ्यांपेक्षा. आणि हे कुठे आहे तर हे आपल्या ज्या कॅव्हिटीज आहेत, आपल्या शरीरामध्ये ज्या कॅव्हिटीज आहेत, छिद्र जी आहेत, त्याच्यामध्ये त्या हे आहे. अवकाश ज्याला म्हणतो आपण, तर जिथे जिथे आता कुठे आपलं नासिका आहे तर त्याच्यामध्ये स्पेस आहे, तर त्या स्पेसमध्ये तर रिकामं नाहीये, तर तिथून वायू येतोय जातोय, म्हणजेच तिथे काय आहे, जागा आहे. आपल्या प्रत्येक सेल मध्ये सुद्धा थोडी थोडी जागा असते. आपल्या स्टमक मध्ये सुद्धा आपण जेवण केल्यानंतर थोडीशी जागा रिकामी असते, तर तेच आहे स्पेस, अवकाश तत्व, आकाश तत्व. आता ह्या आकाश तत्वाचं हे कोणत्या फॉर्म मध्ये, तर रेडिओ फ्रिक्वेन्सीज, तर आपल्याला हे ऐकू येतं, आपण ऐकू शकतो. हे रेडिओ फ्रिक्वेन्सीज, लाईट रेडिएशन, कॉस्मिक रेज, हे सगळे जे आहेत हे आकाश तत्व जर नसतं तर आपण हे सगळं काहीच बघू शकलो नसतो. प्राण, प्राणशक्ती काय आहे, तर आपली जी, हे आपलं हे जे शरीर आहे
हे आपण जेव्हा जन्माला आलो, आपण जन्माला आलो, बाळाच्या रूपामध्ये आपण जन्माला आलो, आणि जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण आईच्या गर्भातून जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा आपण पहिल्यांदा काय काय काम केलं, तर आपण श्वास घेण्याचं काम केलं. जे बाळ श्वास घेऊ शकत नाही त्याला आपण जिवंत आहे असं म्हणत नाही. तर ज्या बाळाने श्वास घेतला तो रडला, रडला म्हणजेच काय झालं, रडण्याची क्रिया होते म्हणजेच काय होतं, तर त्याची फुफ्फुसं जी आहेत ती ऍक्टिव्हेट होऊन जातात, आणि त्याची ती जी प्रणाली आहे सर्क्युलेशनची, ती रेस्पिरेशनची जी प्रणाली आहे ती त्या रडण्यापासून त्याची रेस्पिरेशनची प्रणाली सुरू होते. आणि हा आपल्या नाकाद्वारे आपण सगळ्यात प्राण ऊर्जा, आपण व्हायटल फोर्स त्याला म्हणतात, तर हे प्राण ऊर्जा आपण शरीरामध्ये घेत असतो. हा निसर्गाचा नियमच आहे. आणि हे जे 5 एलिमेंट्स आहेत, आता हे 5 एलिमेंट जे आहेत हे प्राणशक्तीवरती अवलंबून आहेत, जी आपण श्वासाद्वारे आपण ही 5 एलिमेंट्स आतमध्ये घेत असतो. तर ही 5 एलिमेंट जी आहेत, ही पाचीचे 5 एलिमेंट्स आपल्या शरीरामध्ये बॅलन्स स्थितीमध्ये राहिली पाहिजे. जर अग्नितत्व वाढलं, जलतत्व कमी झालं, वायुतत्व खूपच वाढून गेलं, आणि आकाश तत्व कमी झालं, असं कमी झालं किंवा जास्त झालं, तर काय होतं, आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होतात. तर हे 5 तत्वांमध्ये इम्बॅलन्स जर झाला तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात. आणि हे रोग जे आहेत, आता ते हे क्रोनिक रोग जे आहेत, सेल्फ मॅनिफेस्टेड डिसीजेस, is the impurity of any of the elements, and if the elements are out of balance with another element in the body. आता हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स कमी जास्त जर झाले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. तर इम्बॅलन्स ऑफ वॉटर, आता समजा हे ह्याच्यामधलं वॉटर तत्व, जलतत्व समजा इम्बॅलन्स झालं तर काय होऊ शकतं. जलतत्वामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला एक्सेस म्युकस होऊ शकतो. समजा ते इम्बॅलन्स खूप वाढलं, म्हणजे जलतत्व जर वाढलं तर एक्सेस म्युकस होऊ शकतो, खूप सर्दी होते, खूप सायनोसायटिसचा त्रास होतो, स्वेलिंग ग्लँड्स, आपल्या ज्या ग्लँड्स आहेत सगळ्या त्या फुगतात. म्हणजेच काय होतं की काय म्हणतो त्याला, सूज येते. सूज सूज येणं म्हणजेच काय आहे, तर जलतत्वाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढलं आहे. जलतत्वाचं प्रमाण वाढलं की समजायचं, सूज आली की समजायचं, सॉरी, सूज आली शरीरामध्ये कुठेही की समजायचं की तिथे जलतत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे. इडिमा ऑफ द टिश्यूज, इडिमा म्हणजेच जलतत्व वाढणे, सूज येणे, सूज येणे. ब्लड थिनिंग, ब्लड क्लॉटिंग. आता समजा कधी कधी काय होतं की जलतत्व कमी होऊन जातं, मग ते पातळ होऊन जातं ब्लड, किंवा थिक होऊन जातं, क्लॉट होऊन जातं. तर हे इम्बॅलन्स झालं, जलतत्वाचं इम्बॅलन्स झालं की काय काय होऊ शकतं, तर आपल्या शरीरामध्ये म्युकस वाढू शकतं. म्युकस म्हणजे काय, आपण ज्याला शेंबूड म्हणतो, तसं तसं आपल्या प्रत्येक अवयवामध्ये असं हे सिक्रिशन होत असतं वेगळं वेगळं, त्याला म्युकस म्हणतात. ते कधी कधी जर एक्सेस म्युकस जर झालं तर सर्दी होते, सायनोसायटिसचा त्रास होतो, ग्लँड्स आपल्या सुजतात, सूज येते टिश्यूमध्ये, ब्लड आपलं थिनिंग होतं किंवा ब्लड क्लॉटिंग होतं, घट्ट होऊन जातं ब्लड, जलतत्व कमी झालं तर. हे झालं जलतत्वाचं. त्यानंतर पृथ्वी तत्व, पृथ्वी तत्व जे आहे, पृथ्वी तत्व काय आहेत, आपले सगळे बोन्स आहेत, आपले दात आहेत, आपले नख आहेत, आपले सगळ्या मसल्स आहेत. तर ह्यांच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतो, पृथ्वी तत्वामध्ये इम्बॅलन्स झाला म्हणजेच काय, तर जनरल विकनेस होतो बॉडीमध्ये. कॅल्शियमची कमतरता झाल्याने बोन्समध्ये, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्याने काय होतं की आपले हाडं जी आहेत ती ठिसूळ होऊन जातात. किंवा मग काय होतं की अर्थतत्व खूपच वाढून गेलं तर ओबेसिटी, जाडी वाढते, फॅट खूप वाढतात, कोलेस्टेरॉल, वेट लॉस आणि वेट गेन.
मस्क्युलर डिसीजेस, मसल्स चे वेगळे वेगळे डिसीजेस, रोग होतात. खूपच वजन वाढून जातं किंवा खूपच वजन कमी होऊन जातं. जर हे पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये कमी झालं किंवा जास्त झालं तर अशा प्रकारचे रोग उद्भवू शकतात. त्याच्यानंतर आहे इम्बॅलन्स ऑफ फायर. आता अग्नितत्व. अग्नितत्व जे आहे हे अग्नितत्व जर खूपच वाढलं तर काय होतं की आपल्याला खूप ताप येतो. टेम्परेचर वाढणार ना. अग्नितत्व जर जर वाढलं तर काय होईल, आपल्याला ताप येईल, स्किन डिसीजेस होतील, इन्फ्लेमेशन्स होतील. तसंच समजा अग्नितत्व कमी झालं तर आपल्याला खूप सर्दी होईल, बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते कमी होऊन जाईल, हीट हीट जी आहे ती कमी होऊन जाईल किंवा मग खूप कोल्डनेस येईल, थंड. कोणाकोणाचे हातपाय थंड असतात, कोणाकोणाचे हातपाय एकदम चटका लागतो, त्यांना हा स्पर्श केला आपण की अक्षरशः आपल्याला असा चटका लागतो. तर हे कशामुळे, तर शरीरामधलं अग्नितत्व जे आहे हे अग्नितत्व कमी किंवा जास्त जर झालं तर अशा प्रकारे सिमटम्स आपल्याला दिसतात. एक्सेसिव्ह स्वेटिंग किंवा मग अग्नितत्व जर वाढलं खूप तर खूप घाम यायला लागतो. उष्णता खूप वाढल्यामुळे ते बॉडीला थंड करण्यासाठी शरीरामध्ये खूप घाम येतो. हायपर ऍसिडिटी, खूप ऍसिडिटी वाढून जाते अग्नितत्व वाढलं की. स्लो डायजेशन किंवा अग्नितत्व जर कमी झालं तर डायजेशन जे आहे आपलं ते डायजेशन स्लो होऊन जातं, खूप कमी होऊन जात, म्हणजे पचत नाही, अपचनाचा त्रास होतो. ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स, टॉक्सिन्स इन द बॉडी, डायबिटीज सारखे की आपल्या न्यूट्रियंट्स जे आपण जे काही जेवणामध्ये न्यूट्रियंट्स घेतो आहोत तर त्या न्यूट्रियंट्सचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. जर व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये जर अग्नितत्व बॅलन्स नसेल तर आपण जे काही न्यूट्रियंट्स घेतो आहोत, जे काही जेवणामध्ये आपण न्यूट्रियंट्स घेतो आहोत तर त्याचं ऍब्सॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये होत नाही. टॉक्सिन्स आपल्या बॉडीमधले जे आहेत ते बॉडीतले टॉक्सिन्स आपले बाहेर टाकले जात नाही किंवा खूप टॉक्सिन्स वाढून जातात शरीरामध्ये. डायबिटीस होतो, जर अग्नितत्व जर बॅलन्स नसेल तर डायबिटीस होतो. तर हे झालं अग्नितत्व. तसंच आता वायुतत्व. वायुतत्व जे आहे हे स्क्रीन आपली जी स्किन, वायुतत्व जे आहे आपल्या स्किनशी रिलेटेड आहे. तर स्किन ड्राय होऊन जाते, खूप ड्रायनेस होऊन जातो, ब्लड प्रेशर प्रॉब्लेम होतो. वायुतत्व इम्बॅलन्स जर झालं तर तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते सगळीकडे पोहोचू शकत नाही. त्याचं सर्क्युलेशनचं जे काम आहे हृदयापासून तसंच फुफ्फुसांपासून आपलं रक्त सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवण्यासाठी वायुतत्व काय करत असतो, त्याला पुढे ढकलण्याचं काम करत असतो. जर वायुतत्व तुमचं बॅलन्स नसेल तर काय होणार, आपलं एक तर ब्लड प्रेशर खूपच वाढून जाणार किंवा ब्लड प्रेशर एकदम लो होऊन जाणार. हाय बीपीचा त्रास होऊ शकतो किंवा लो बीपीचा त्रास होऊ शकतो. तसंच आपल्या लंग्सचे डिसऑर्डर्स होतात, फुफ्फुसांचे काही रोग होतात, ड्राय कफ. बऱ्याच जणांना बघा कोरडा खोकला असतो, त्यांचा काही केल्या त्यांचा कोरडा खोकला जात नाही. तर हे कशामुळे होतं, तर हे इम्बॅलन्स झाल्यामुळे, वायुतत्वाचा इम्बॅलन्स शरीरामध्ये झाल्यामुळे कोरडा खोकला होतो. ब्लॉटिंग, वायू असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये खूप वायू साचून राहिलाय, मग पोट दुखणं, कॉन्स्टिपेशन होणं, लिथर्जी, आळशीपणा सारखं वाटणं, झोप न येणे, अनिद्राचा त्रास, मस्क्युलर स्पाझम. आपण आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की पायामध्ये वात येतो, तर हा त्याला स्पाझम म्हणतात. तर हे मस्क्युलर स्पाझम, डिप्रेशन. काही काही जणांना काही लोक खूपच डिप्रेस होऊन जातात, म्हणजे त्या डिप्रेशन मधून ते बाहेरच निघत नाहीत. तर हे डिप्रेशनचं कारण सुद्धा आपल्या शरीरामध्ये वायू तत्वाचं इम्बॅलन्स झाल्यामुळे होतो. तर हे झालं वायू तत्व. आपण आधी फक्त आपण बघतो आहोत की हे 5 तत्व जी आहेत ही 5 तत्व कशी काम करतात आणि त्यांच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होऊ शकतं, कोणकोणते रोग होतात. हे झालं
वायू तत्व. त्याच्यानंतर आकाश तत्व. आकाश तत्व जे आहे हे जर इम्बॅलन्स झालं तर थायरॉइड डिसऑर्डर्स होतात. आपल्या घशामध्ये थायरॉइड ग्लँड आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे थायरॉइड. तर ही थायरॉइड ग्लँड जी आहे, ही थायरॉइड ग्लँड तिचं सगळं हे बिघडून जातं. आणि मग थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होतात. कोणाला हायपर थायरॉइड असतो, कोणाचा हायपोथायरॉइड असतो. तर हे थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात. मग थायरॉइडचा प्रॉब्लेम झाल्यामुळे कोणाकोणाचं शरीर एकदम फुलून जातं, खूपच फॅट होऊन जातात, काही काही एकदमच बारीक होऊन जातात. तर हे थायरॉइडच्या डिसऑर्डरमुळे. तसेच थ्रोट प्रॉब्लेम्स. आपल्या आकाश तत्वामध्ये जर गडबडी झाली, आकाश तत्व इम्बॅलन्स झालं, तर घशाचे प्रॉब्लेम्स होतात वेगवेगळे. स्पीच डिसऑर्डर्स, बोलू शकत नाही. इपिलेप्सी सारखे त्यांना मिरगी ज्याला म्हणतात ते असे मध्येच पडतात. इपिलेप्सीचा त्रास होतो. मॅडनेस, इयर डिसिजेस, कानाचे वेगवेगळे रोग होतात. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे रोग वेगवेगळ्या आपल्या पाचही तत्वांच्या इम्बॅलन्समुळे वेगवेगळे रोग आपल्याला होत असतात. आणि हे पाच एलिमेंट जे आहेत त्या त्या तत्वाशी, त्या त्या ऑर्गनशीच रिलेटेड आहेत. आता हे स्पेस, आकाश तत्व जे आहे आपल्या घशामध्ये आहे. घशाच्या वरती आकाश तत्व आहे, म्हणजे आपल्या मानेपासून वरती आपण आकाश तत्व आहे. तर आकाश तत्व थायरॉइड, थ्रोट प्रॉब्लेम, घशाचा प्रॉब्लेम, बोलण्याचा प्रॉब्लेम, इपिलेप्सी, तसंच मॅडनेस, इयर डिसिजेस, कानाचे वेगवेगळे, कोणाला ऐकू येत नाही पण कानामध्ये दुखतं. तर असे वेगवेगळे प्रकार हे आकाश तत्वामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर हे होऊ शकतं. तर हे झाले पाच तत्व, ज्या पाच तत्वांपासून आपण बनलेलो आहोत. आणि हे पाच तत्वांचे हे वेगवेगळे विकार उत्पन्न होऊ शकतात. जर हे पाच तत्व आपल्या शरीरामध्ये जर व्यवस्थित बॅलन्स नसतील तर तर आपले वेगवेगळे विकार आपल्याला होतात. हे झालं पंचतत्वांचं. पंचतत्व. आता हे आपल्याला आपण बघितलं आहे की आपल्याला ऊर्जा कशी मिळते. आपल्याला ऊर्जा जी मिळते ती सांगा बरं, आपल्याला ऊर्जा कशी कशी मिळते, कुठून मिळते आपल्याला ऊर्जा? आपण जे अन्न खातो ते, हा, अजून? पाणी पितो, हम्म. परत सूर्यप्रकाश, हम्म. अजून? झोप, निद्रा. झोप. हा, अजून? झोपेद्वारे. हा. आणि आपण जी श्वास श्वास घेतो त्याच्यातूनही आपल्याला ऊर्जा मिळते, हो की नाही? म्हणजे हे बघा, आपण खाऊन उपवास सुद्धा करतो की नाही. बरेचसे जण काय करतात नवरात्रीचे, आपल्यातच बघा आपण, आपण जे संसारी लोक आहोत, आपण संसारी लोक आपण 9-9 दिवस उपवास करू शकतो. आणि 9 दिवस आपण काही न खाता अगदी कमी अन्न घेऊन सुद्धा आपण राहतो. म्हणजेच काय, तर आपण अन्न नाही घेतलं तरी आपण काही दिवस राहू शकतो. आपण पाणी नाही घेतलं तरी आपण काही दिवस राहू शकतो. परंतु आपण जर वायूच नाही घेतला, 5 मिनिटं जर तुम्ही नाक बंद करून ठेवलं, नाक आणि तोंड बंद करून ठेवलं, तर आपण 5 मिनिटाच्या वरती आपण राहू शकत नाही. तर वायू वायू हा अतिशय महत्वाचा आहे. तर त्या वायूद्वारे सुद्धा आपण जगू शकतो. बरेचसे संत मंडळी, ऋषीमुनी असे आहेत की जे फक्त आणि फक्त वायूवरती जगतात, प्राणायाम करून जगतात. तर हे वायू तत्व. तर अशा हे आता ही प्राण ऊर्जा जी आहे, तर जसं शरीर जे आहे, शरीराला ऊर्जेची गरज आहे, तर ही ऊर्जा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण घेऊ शकतो. आणि शरीर हे त्यानुसार चालतं.
आता हे शरीर जे आहे, आता हे जसं अन्नाच्या द्वारे चालतं आहे, तसंच आपले शरीर ऊर्जा प्रणालीवरती सुद्धा चालतं आहे. ह्या शरीरामध्ये जर हे वायूच नाही घेतला, हा प्राणशक्तीच जर आतमध्ये नाही गेली, आपण वायूच नाही घेतला आणि प्राणशक्तीच आतमध्ये नाही गेली, तर काय होणार? आपलं शरीर चालणारच नाही. आपलं शरीर लगेच बंद पडून जाईल. त्याला मृतदेह म्हणतो आपण, हो ना. जर थोडा वेळ जरी श्वास आपला बंद पडला आणि ही सगळी प्रक्रिया जर चालली नाही, तर काय होतं? त्या शरीराला मृत म्हटलं जातं, त्याला शव म्हटलं जातं. शरीर आहे तो, ते शरीर आहे. त्या शरीरामध्ये पाचन संस्था पण आहे, त्या शरीरामध्ये उत्सर्जन संस्था पण आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम पण आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम पण आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण आहे, सगळं आहे. पण ती काम नाही करत आहे ते शरीर. तर अशा शरीराला काय म्हणतो आपण? ह्या अशा शरीराला मृत शव म्हणतो आपण. आणि ज्या शरीरामध्ये ह्या सगळ्या प्रणाली चालता आहेत, श्वसन होतं आहे, सर्क्युलेशन होतं आहे, रक्त सगळीकडे वाहतं आहे, सगळीकडे पोचतं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी घडता आहेत. म्हणजे काय? तर ऊर्जा आहे त्या शरीरामध्ये, म्हणून ते सगळं चालतं आहे. आणि ऊर्जा निघून गेली, प्राणशक्ती निघून गेली, ते त्याला आपण शव म्हणतो. तर तर हे जे आहे शरीर, दोन प्रकारचं शरीर आपण बघितलं. एक मृतदेह आणि एक ऊर्जा असलेलं देह. तर ऊर्जा जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंतच ते शरीर शरीर आहे. नंतर ऊर्जा निघून गेली की त्या शरीराला आपण मृत म्हणतो. आता ॲक्युप्रेशर आपल्याला आता काय शिकायचं आहे की ॲक्युप्रेशर म्हणजे काय? तर ॲक्युप्रेशर, आता ही जी ऊर्जा आहे, ॲक्युप्रेशर जे आहे हे ऊर्जा प्रणालीवरती काम करतं. आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, आता बघा तुम्ही, काही काही जणांच्या शरीरामध्ये खूप ऊर्जा असते, काही काही जणांच्या शरीरामध्ये फार ऊर्जाचं कमतरता असते, मग ते लवकर थकतात, ते काही काम करू शकत नाही. तर ही ऊर्जा जी आहे, ही ऊर्जेची लेव्हल जी आहे, ही ऊर्जेची लेव्हल सगळ्यांच्या शरीरामध्ये कमी किंवा जास्त अशी असते. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की संथ पाण्याचं जे तलाव आहे, पाण्याचा तलाव आहे आणि एकदम शांत आहे, पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आहे. आणि त्या पाण्यामध्ये जर एक खडा, छोटासा खडा जेव्हा आपण टाकतो, तेव्हा काय होतात की त्या खड्याच्या भोवती असे वलय 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 निर्माण होतात. आणि ते वलय त्या ज्या ठिकाणी आपण तो खडा टाकला होता, त्या ठिकाणापासून तर ते अगदी शेवटी त्या काठापर्यंत ते वलय येतात. बघितलंय की नाही सगळ्यांनी? हा, ते वलय जी आहेत, ती वलय तिथून त्या जिथे आपण खडा टाकला आहे तिथून ते अगदी शेवटी त्या जितकाही मोठा तो तलाव असेल, त्या तलावाच्या काठापर्यंत ती वलय येतात. तर म्हणजे काय झालं की त्या संथ पाण्यामध्ये आपण खडा टाकता बरोबर ती एनर्जी जी आहे ती शेवटपर्यंत वाहिली गेली. तर तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ही एनर्जी, ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहते आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या बिंदूला जेव्हा आपण टच करतो, स्पर्श करतो, तो स्पर्श करता बरोबर काय होतं की ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जेमध्ये तसाच संचार होतो. जसं आपण पाण्यामध्ये दगड टाकला आणि जसं त्याचे वलय निर्माण झाले, तसंच आपण एखाद्या बिंदूला, एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण टच करतो, स्पर्श करतो, तेव्हा तिथून तसेच वलय आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात. आणि ते वलय ते ह्याचाच उपयोग ॲक्युप्रेशर मध्ये केलेला आहे. तर ही ॲक्युप्रेशर जी आहे, ही जी विधा आहे, ह्याला विधा म्हणतात हिंदीमध्ये, किंवा आपण ह्याला चिकित्सा पद्धती म्हणूया. ही चिकित्सा पद्धती जी आहे ही ऊर्जा लेव्हलवरती काम करते. ॲलोपॅथी जी आहे ही आपलं जे जड शरीर आहे त्या जड शरीरावरती काम करते. तर ही ॲक्युप्रेशर जे आहे हे ऊर्जा लेवलवरती काम करतं. आता ही शरीरातली ऊर्जा जी आहे
की हा, आता आपण जाणून घेऊया की ऍक्यू प्रेशर म्हणजे काय. ऍक्यू, आता हा ऍक्यू आणि प्रेशर हे दोन शब्द आहेत. एक आहे ऍक्यू आणि दुसरा आहे प्रेशर. ऍक्यू आणि